Good morning, all of you. Today we will discuss regarding the chapter number 4, under the CHA 392, section 1. The chapter name was gas chromatography, mass spectroscopy. So we will see the two methods, analytical methods at the same times. Okay, so they are coupled with each other. So gas chromatography and mass spectroscopy are coupled with each other. It is called as the hyphenated technique. Okay, so in this chapter the two techniques are coupled with each other, and whatever their analysis data we will study. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपण काय करणार आहोत, GCMS म्हणजे गॅस क्रोमॅटोग्राफी आणि मास स्पेक्ट्रोस्कोपी एकत्र आपण पाहणार आहोत. म्हणजे दे आर कनेक्टेड विथ इच अदर. वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय द हायपिनेटेड टेक्निक. हायपिनेटेड टेक्निक म्हणजे ज्यावेळेस दोन टेक्निक ज्या असतात वेगवेगळ्या, आता आपले इथे ॲनालिटिकल टेक्निक. सो टू डिफरंट ॲनालिटिकल टेक्निक आर कपल विथ इच अदर. ॲट दॅट टाईम इट इज कॉल ॲज द हायपिनेटेड टेक्निक. सो 2 मार्काचा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट इज मीन बाय द हायपिनेटेड टेक्निक, गिव्ह इट्स एक्झाम्पल. तर त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे GCMS, दॅट मीन्स द गॅस क्रोमॅटोग्राफी अँड मास स्पेक्ट्रोस्कोपी. अँड सेकंड एक्झाम्पल इज द LCMS, दॅट मीन्स द हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी कपल विथ द मास स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजे GC आणि HPLC काय केला जातो, मास स्पेक्ट्रोफोटोमीटरला कनेक्ट केला जातो. याच्यामुळे काय होतं की जो काय ॲनालिसिसचा तुम्हाला डाटा भेटणार आहे, तो डाटा कसा भेटणार आहे तुम्हाला, मोर ॲक्युरेट डाटा भेटणार आहे. बरोबर आहे ना. गॅस क्रोमॅटोग्राफी किंवा HPLCने आपल्याला काय कळतं, पीक एरिया, पीक हाईट, त्याच्यावरनं कॉन्सन्ट्रेशन वगैरे कळतं. आणि ज्यावेळेस तो मास स्पेक्ट्रोफोटोमीटरला कनेक्ट केला जातो त्यावेळेस आपल्याला वी गॉट अ स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन ऑल्सो. म्हणजे आपल्याला क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करायला मदत होते. कारण की मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपल्याला माहिती आहे की जो स्पेक्ट्रा भेटतो त्याच्यामध्ये वेगवेगळे पीक येतात आणि पीकच्यावरती आपल्याला व्हॅल्यू असते. इट इज नथिंग बट अ मास टू चार्ज रेशो, म्हणजे त्याचं मॉलिक्युलर वेट असणार आहे. मग आपल्याला काय करणार आहे, जो काय क्रोमॅटोग्राम असेल किंवा स्पेक्ट्रोग्राम असेल तो एकत्र आपल्याला भेटणार आहे. म्हणजे दोन टेक्निकचे रिझल्ट काय भेटणार आहेत, एकत्र भेटणार आहेत. आणि त्यामुळे दॅट रिझल्ट इज अ मोर ॲक्युरेट. ओके, तर आपल्याला माहिती आहे की कुठलंही अननोन कंपाऊंड असेल तर फक्त एक किंवा दोन इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण म्हणू नाही शकत की हा कंपाऊंड प्रेझेंट असेल. सो ते काय ॲनालिटिकलचे टेक्निक्स आहेत, म्हणजे IR असेल, कॅरेक्टरिस्टिक टेक्निक्स आहेत, त्याला काय म्हणायचं, कॅरेक्टरिस्टिक टेक्निक. सो IR, NMR, UV विजिबल असेल, XRD असेल, IDEX असेल, SEM असेल, TEM असेल, TGA असेल. सो हे सगळ्या ॲनालिटिकल टेक्निक एकत्र करून, ठीक आहे, आपलं हे सगळ्या टेक्निकचे रिझल्ट एकत्र करून आपण जो काय अननोन कंपाऊंड आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो, ॲज वेल एज क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस पण करू शकतो. ओके, सो हायपिनेटेड टेक्निक इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निक under the analytical chemistry. Okay, so I hope you all understood what is mean by the hyphenated technique. Okay, then the basic elements of the GCMS and computer systems are indicated in a following figure. So this is the figure for GCMS. So we have a sample preparation, then we have alternative data from the IR, NMR, UV. Then from a gas chromatography we got a chromatogram. Then this gas chromatography are connected with the GCMS interface. Okay, so GC आणि MS काय होतो की इंटरफेस असतो. ह्या दोघांच्या मध्ये काय असणार आहे, इंटरफेस. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ इंटरफेस, इट इज द डिस्टन्स बिटवीन द गॅस क्रोमॅटोग्राफी अँड मास स्पेक्ट्रोस्कोपी अँड इट कनेक्टेड द गॅस क्रोमॅटोग्राफी अँड मास स्पेक्ट्रोस्कोपी. Okay, then after the interface we have a mass spectrophotometer unit. So we have a ion source and the mass analyzer. Okay, from the mass spectrophotometer we got a mass spectra. Okay, and then it is after the mass spectrophotometer we have a computerized system, data interpretation, and we got a result. That means we got a peak as well as the whatever their information we got from this way. Okay, in this way. Okay, so this is the diagram for the basic element of the GCMS computerized system. Okay, so initially we have a sample preparation. Okay, and alternatively data from the IR, NMR and the UV. Then we have a gas chromatography. The gas chromatography and mass spectroscopy is connected with the interface. Okay, under the mass spectroscopy we have a ionic source, mass analyzer and detector. Okay, now from a mass spectrophotometer we got a mass spectra. Okay, then we have a computerized system and we got a result
combined result of the gas chromatography and mass spectroscopy. Okay, the first point, and after this general information, next point under the GCMS, it is the vacuum and gas flow. So what are the important for the vacuum and gas flow? So gas flow, we know that under the gas chromatography, the mobile phase, it is a gas, and whatever the flowing rate of the mobile phase, it is a very important. So there is a basic principle under the vacuum and gas flow. So gas flow we require for the gas chromatography, whereas the vacuum is necessary for mass spectroscopy. Okay, so what is the basic principle for the vacuum and gas flow? To optimize the performance of the gas chromatography mass spectroscopy, that means the GCMS instrument, depending on the knowledge of the gas flow and the vacuum principle. So gas flow is required for the gas chromatography, and vacuum is required for a mass spectroscopy. So chromatogram operate at a wide range of the carrier gas flow, temperature and quantity of the organic compound. We know that under the gas chromatography, the carrier gas, that means the mobile phase, is important, their flow rate, temperature. So we provide a temperature under a gas chromatography to a injection port, column and the detector. Why we provide the temperature to the injection port? The liquid sample is immediately converted to the gaseous form. For that purpose, okay, we provide a temperature to the injection port under the GC. Okay, why we provide a temperature to the column? Because according to the boiling point of the compound, the resolution of the compound take place under a GC, and we know that on a column the separation or resolution was done. Okay, and the quantity of the organic compound, what are the quantity of the compound in an injection? Okay, so that factor is important under this. Okay, then the mass spectrophotometer have a range of vacuum system. Okay, so these are the component under the gas chromatography: the temperature, carrier gas, flow rate of carrier gas, concentration of the organic compound. Okay, these are the factor under the gas chromatography. What are the factors affecting the mass spectrophotometer? So they are the vacuum system, flow conductance, ion source, and the mass sector designs. Okay, what is the designs? Okay, what type of the analyzer, detector are used? Okay, so these are the factor affecting the mass spectrum. Okay, the scanning line throughout the GCMS system will containing the valve, tubing and orifice, each with individual effect on the greatest flow behavior. Okay, operation calculated are made which are adequate to determine their principle. Okay, so these are the certain description or the principle of the vacuum system. Okay, under the mass spectrophotometer. Okay, so there are the various factor or component affected the mass spectrophotometer. So what are that principle of the mass vacuum system? Okay, so concept, there are the various concept, description and the equation under this. Okay, तर याच्यामध्ये काय असणार आहे की व्हॅक्यूम सिस्टीमचं प्रिन्सिपल डिस्क्राईब करण्यासाठी तिथं वेगवेगळ्या टर्म्स आलेल्या आहेत. ओके, तर प्रिन्सिपल त्याचं समजण्यासाठी तुम्हाला त्या टर्म समजून घ्यायला लागतील, आणि त्या टर्म समजल्यानंतर यू गॉट द व्हॉट आर द इम्पॉर्टंट फॉर द व्हॅक्यूम सिस्टीम. सो फर्स्ट कॉन्सेप्ट इट इज द मास फ्री पाथ. ओके, just 1 minute. It is the mean free path. Okay, mean free path denoted by the MFP. Okay, so what is the MFP? It is the average distance. It is the average distance a particle will travel before it collide with the other particle. Whatever the particle present in a given sample, so the average distance of a particle will travel बिफोर इट कोलाइड विथ द अदर पार्टिकल. दुसऱ्या पार्टिकल बरोबर कोलाइड होण्याच्या आधी जो काही डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल त्या कंपाऊंडना, त्यालाच काय म्हणायचं, मेन फ्री पाथ. सो तुम्हाला 2 मार्काला हे विचारू शकतात 4 डेफिनेशन. ठीक आहे, इथं तुम्हाला जवळपास 8 डेफिनेशन दिलेले आहेत. 8 डेफिनेशन पैकी तुम्हाला 2 किंवा 4 डेफिनेशन येतील 2 मार्कासाठी विचारलं तर. ठीक आहे, त्यामुळं हा इम्पॉर्टंट पार्ट आहे.
विच इज अंडर द प्रिन्सिपल ऑफ व्हॅक्यूम सिस्टीम. ओके, सो व्हॅक्यूम सिस्टीम कशामध्ये असणार आहे? मास स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये असणार आहे. ठीक आहे, तर पहिलं पार्ट काय आहे? पहिलं डिफिनेशन काय आहे? मीन फ्री पाथ. राहील लक्षात सगळ्यांच्या. इन शॉर्ट इट इज कॉल्ड एज द MFP, मीन फ्री पाथ. सो इट इज द डिस्टन्स अ पार्टिकल विल ट्रॅव्हल बिफोर इट कोलाइड विथ अनदर पार्टिकल. ओके, इट्स इक्वेशन इज MFP in centimeter is equal to 5 into 10 raised to minus 3 divided by the P. So P is the pressure in torr. So equation एकदम mean free path in centimeter which is equal to 5 into 10 raised to minus 3 divided by the P. P is the pressure in torr. Okay, second one, it is the viscous flow. Okay, so what is meant by the viscous flow? Occurrence when MFP is much smaller than the dimension of an enclosure. Okay, so what is the viscous force? Occurs when a MFP, that means the distance travel of a particle before it collide with the another particle. So MFP is a much smaller than the dimension of the enclosure. At that time it is called as the viscous flow. Okay, that means the PD. Okay, particle dimension, pressure, P means pressure in torr, D is the diameter in centimeter. Okay, when the pressure in torr and the diameter, okay, it is a less than the 0.5. Okay, at that time it is known as the viscous flow. Then the next term is the molecular flow. So what is meant by the molecular flow? Occurrence when the MFP is much greater than the dimension of the exposure. ज्यावेळेस MFP ज्याच्यापेक्षा डायमेन्शन ऑफ एक्सप्लोजरपेक्षा जास्त असेल, ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द मॉलिक्युलर फ्लो. ओके, सो PD इज लेस दॅन द 0.5. देन द फोर्थ टर्म इज द कंडक्टन्स डिनोटेड बाय द C. Okay, so conductance express a gas flow through an orifice or conduit. Okay, so what is meant by the conductance? Express a gas flow under the gas chromatography through an orifice or conduct. So orifice, it is nothing but an interface. So what is meant by the interface? Okay, it is in between the gas chromatography and the मास स्पेक्ट्रोस्कोपी. सो गॅस क्रोमॅटोग्राफी आणि मास स्पेक्ट्रोस्कोपी याला कनेक्ट करण्यासाठी थोडंसं पार्ट असणार इन्स्ट्रुमेंटचं, त्याला काय म्हणायचं? इंटरफेस म्हणायचं. कळलं सगळ्यांना? ओके, सो that is known as the conductance. Express gas flow through an orifice or fluid. Okay, the equation for this, it is the Q is equal to C. Okay, P1 minus P2. Okay, C into P1 minus the P2. So what is the Q? Q is the quantity. Okay, C, the it is nothing but a conductance in a liter per second. P1 minus P2 is the pressure drop in torr. Okay, so आपण काय करणार आहे? गॅस क्रोमॅटोग्राफी मधनं पार्टिकल मास स्पेक्ट्रोफोटोमध्ये जाणार आहेत. सो वी नो दॅट वी प्रोव्हाइड अ टेम्परेचर टू द गॅस क्रोमॅटोग्राफी. गॅस क्रोमॅटोग्राफीच्या तिथे काय असणार आहे? टेम्परेचर असणार आहे. मास स्पेक्ट्रोफोटोमीटरच्या तिथे इनिशियल स्टेटला वी डोंट हॅव अ टेम्परेचर. आपल्याकडे काय नसणार आहे? टेम्परेचर नसणार आहे. ज्या सॅम्पल आयोनिक सोर्सकडे जातो त्यावेळेस. ओके, तो त्या टेम्परेचर मिनिमाइज करण्यासाठी आपण काय करणार आहे? तिथे प्रेशर देणार आहेत. हे जे काय ऑरिफिस म्हटलेलं आहे त्यांनी, ऑरिफिस इट इज द पार्ट ऑफ इंटरफेस. ओके, इंटरफेसचा पार्ट असणार आहे किंवा टाईप असणार आहे इंटरफेसचा ऑरिफेस. ओके, मग ऑरिफिसला आपण काय करणार आहे? वी गिव्ह द लोअर प्रेशर. मग प्रेशर लो का द्यायचं आहे तिथे? सो वी प्रोव्हाइड अ प्रेशर टू द इंटरफेस ऑर द ऑरिफिस. ओके, ORIFICE, ऑरिफिस. ओके, का करायचं आहे? कारण की गॅस क्रोमॅटोग्राफीमधनं सॅम्पल मास स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये जाताना त्याचं टेम्परेचर लो करण्यासाठी वी प्रोव्हाइड अ लोअर प्रेशर. तर प्रेशर लोड केल्यामुळे काय होतं? तो पार्टिकल जे असतात सॅम्पल पार्टिकल्स गॅस क्रोमॅटोग्राफीमधनं मास स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये जाताना रूम टेम्परेचरला येत आहेत. त्याचं टेम्परेचर काय होतं? निग्लिजिबल होऊन जातं आणि रूम टेम्परेचरचं टेम्परेचर त्याला मिळण्यासाठी वी प्रोव्हाइड अ कंडक्टन्स. Okay, then this fifth point. Okay, fifth concept, it is the speed of vacuum pump denoted as a S. Okay, speed of vacuum pump denoted as a S. So it measure
of the ability of a vacuum pump to move gas across a plane or in a system. So what is the speed of vacuum pump? It is measure the ability of a vacuum pump to move a gas across a plane of the system. Okay, so we have a equation S. S is the speed of the vacuum pump, which is equal to Q upon P. So what is the Q? Q is the quantity of the sample. And what is the P? P is the pressure in torr. Okay, so next sixth one concept, it is the combined conductance. So total conductance CT calculated using a equation for series and parallel configuration. So this one is the description for the combined conductance. Total conductance calculated using a equation, series and parallel configuration. So we have a two equation, first for the parallel one and the second for the series. So when we have a parallel conductance, at that time we use a equation CT is equal to C1 plus C2 plus C3. When we have a series conductance, at that time 1 divided by CT is equal to 1 upon C1 plus 1 upon C2 plus 1 upon C3. Okay. So what is the CT? CT is the combined conductance. Okay. First conductance C1, C2, second conductance, and C3 is the third conductance. Okay. So simple equation for this combined conductance. Then the seventh one is the viscous flow conductance. So what is meant by the viscous flow conductance? It is calculated by conductance through a conduit. Okay. So we have a equation C is equal to 3.3 into 10 raised to minus 8 divided by the N L into D raised to 4 into P. So D is the diameter in centimeter. Okay. N is nothing but a viscosity in noise. L is the length in centimeter. So see the viscous flow conductance. Okay, viscous आला म्हणून तिथे आपण velocity काय केली कन्सिडर केली. So C is equal to 3.3 into 10 raised to minus 8 divided by the N point into L into D raised to 4 into P. Okay, where the D is the diameter in centimeter, N is the viscosity in noise, L is the length in centimeter. Okay, then the last term concept under the vacuum system, it is the molecular flow conductance. So the different equation used for orifice and the conduit. So orifice and the conduit, it is the interface. Okay, so for the orifice we use the equation C is equal to 9.1 into D square into 28.7 into T divided by 293 m. Okay, raised to H upon 2. Okay. Sorry, there is the 1 upon 2. Okay, so for orifice, the molecular flow conductance, which is equal to 9.1 into D square in bracket 28.7 into T divided by 293 into m raised to 1 by 2. Whereas equation for the conduit, which is equal to C is equal to 12.1 into D cube in bracket 28.7 into T divided by 293 into m raised to 1 by 2 divided by L, where T is the temperature in Kelvin. Okay, m is the molecular weight, L is the length of the column. Okay, so these are the 8 important concepts under the vacuum system. Okay, which is a given initially in your syllabus. ओके, आय थिंक मला असं वाटतं की याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील किंवा इक्वेशन विचारले जातील. ओके, देन द नेक्स्ट पार्ट अंडर द मास स्पेक्ट्रोफोटोमीटर अँड गॅस क्रोमॅटोग्राफी, इट इज द ॲनालिसिस ऑफ व्हॅक्यूम इन ग्राफ. ओके, सो आतापर्यंत आपण काय काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय द हायपिनेटेड टेक्निक, त्याचे एक्झाम्पल बघितले. त्याच्यानंतर ॲक्च्युअली इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ गॅस क्रोमॅटोग्राफी अँड मास स्पेक्ट्रोस्कोपी, त्याचे ड्रॉ केलेली डायग्रॅम आहे ती आपण पाहिलेली आहे. ठीक आहे, कुठले कुठले एलिमेंट्स असतात ते पाहिलेले आपण. त्याच्यानंतर पहिला पॉईंट चालू झाला त्याच्यामध्ये व्हॅक्यूम अँड गॅस फ्लो. तो गॅस फ्लोमध्ये
गॅस फ्लो जो असतो तो गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये असतो. व्हॅक्यूम जो असतो, व्हॅक्यूम सिस्टीम जी असते ती मास स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये असते. मग गॅसमध्ये कुठले इम्पॉर्टंट आहेत ते बघितले आपण, मासमध्ये कुठले इम्पॉर्टंट आहेत ते बघितले. काही कन्सेप्ट येत आहेत व्हॅक्यूम सिस्टीममध्ये, 8 कन्सेप्ट आहेत, तर त्याचे आपण इक्वेशन बघितले आणि डेफिनेशन बघितल्या. ठीक आहे, हे एकदा दोनदा वाचून काढा, तुमच्या लक्षात राहील, एवढं काही अवघड नाही आहे. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज द ॲनालिसिस ऑफ व्हॅक्यूम अँड गॅस फ्लो. Okay. So how do we analyze the vacuum and the gas flow? We know that with the help of the instrument. Okay, we analyze this one. Okay, so when the sample are passed from gas chromatography to mass spectroscopy, at that time we provide a different pressure to the system. So why we provide a pressure? Because the sample comes in a room temperature. सॅम्पल जो आहे तो रूम टेम्परेचरला येण्यासाठी ओके आपण काय करणार आहे, डिफरंट प्रेशर काय करणार आहोत, प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, सपोज यू ऑब्झर्व दॅट फिगर. ओके, मग इनिशियलला काय असणार, तुमचं गॅस कॉलम असणार आहे. ओके, गॅस कॉलममधनं सॅम्पल पास झाल्यानंतर ॲट दॅट टाईम वी प्रोव्हाइड अ प्रेशर. ॲट दॅट स्टेज इट इज अ 20 cc पर मिनिट. ओके, त्यानंतर तो काय कुठे जाणार आहे, GC डिटेक्टकडे जाणार आहे. डिटेक्टरकडनं कुठं जाणार आहे, तो मास स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये जाणार आहे. ठीक आहे, सो डिटेक्टरकडनं मास स्पेक्ट्रोफोटोमीटर जाताना वी यूज अ रिस्ट्रिक्टर हॅविंग अ प्रेशर 2 cc पर मिनिट. जे काय केलेलं आहे, प्रेशर कमी केलेलं आहे. ठीक आहे, तो किती असणार आहे, रिस्ट्रिक्टरचा प्रेशर 2 cc पर मिनिट. ओके, त्यानंतर तो मास स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये जाणार आहे. ठीक आहे, सो मास स्पेक्ट्रोफोटोमीटर पहिल्यांदा सोर्स असणार आहे. सो सोर्स पंप आयोनिक सोर्स असणार आहे. त्यावेळेस त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, 50 लिटर पर सेकंद असणार आहे. आणि जो प्रेशर असणार आहे तो 2 लिटर पर सेकंद असणार आहे. ओके, त्यानंतर वी हॅव अ ॲनालायझर सिस्टीम और द इलेक्ट्रिकल सेक्टर. ओके, फर्स्टली वी हॅव अ इलेक्ट्रिकल सेक्टर अंडर द ॲनालायझर अँड त्याच्यानंतर मॅग्नेटिक सेक्टर असणार आहे. So both the electrical sector and magnetic sector is nothing but a analyzer. So what is the purpose of analyzer? जे काही गॅसियस आयन असतील गॅस क्रोमॅटोग्राफीकडनं आलेले त्याचं सेपरेशन करण्याचं काम, रिझोल्युशन करण्याचं काम कोण करणार आहे, ॲनालायझर करणार आहोत. ठीक आहे, मध्ये आपण 2 ॲनालायझर वापरलेत, इलेक्ट्रिकल ॲनालायझर आणि मॅग्नेटिक ॲनालायझर. सो वी प्रोव्हाइड अ डिफरंट कंडिशन. सो हिअर वी हॅव अ 0.2 लिटर पर सेकंद. ओके, आणि ज्यावेळेस तो मॅग्नेटिक सेक्टरकडे येईल ॲट दॅट टाईम इट हॅविंग अ प्रेशर 200 लिटर पर सेकंद. इट इज नथिंग बट अ वेपर प्रेशर. ओके, सो फर्स्ट ड्रिप स्टेज काय असणार आहे, आपल्याकडे इलेक्ट्रिकल सेक्टर असणार आहे आणि सेकंड ड्रिप सेक्टर काय असणार आहे, मॅग्नेटिक सिलेक्टर असणार आहे. ओके, आणि फायनली आयोनिक डिटेक्टरकडे जाणार आहे आणि आयोनिक डिटेक्टरकडनं काय जाणार आहे, कॉम्प्युटराइज सिस्टीमकडे जाणार आहे. ओके, मग जी काय आपण प्रेशर प्रोव्हाइड करणार आहे GCMSला, इट इज अंडर द ॲनालिसिस ऑफ व्हॅक्यूम अँड गॅस फ्लो. व्हाय वी प्रोव्हाइड अ डिफरंट प्रेशर, कारण की गॅस क्रोमॅटोग्राफीकडनं मास स्पेक्ट्रोफोटोमीटरकडे जाताना प्रेशर त्याचा कमी ठेवायचा आहे, कारण की तो रूम टेम्परेचरला सॅम्पल गेला पाहिजे. रूम टेम्परेचरची कंडिशन मेंटेन करण्यासाठी आपल्याला प्रेशर काय करायला लागतो, व्हॅरी करावा लागतो. आणि पुन्हा अंडर द मास स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये आपण इलेक्ट्रिकल ॲनालायझर आणि मास ॲनालायझर यूज केला आहे. पुन्हा इनिशियलला आयनिक सोर्स यूज केलेला आहे. तर प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये वी प्रोव्हाइड अ डिफरंट प्रेशर. ओके, हे का करायचं, कारण की ॲनालिसिस आपल्याला चांगलं भेटण्यासाठी, गुड ॲनालिसिस भेटण्यासाठी. ठीक आहे, सो दिस इज एक्सप्लेन अंडर द ॲनालिसिस ऑफ व्हॅक्यूम. सो द प्रॉब्लेम इन अ GCMS सिस्टीम इज टू प्लेस as much possible of the organic compound in a GC peak into a mass spectroscopy ionic source. ओके, म्हणजे GCकडनं मास स्पेक्ट्रोफोटोमीटरकडे सपोज GCमध्ये टेम्परेचर हाय असणार आहे कंपाऊंडचं, तसंच हाय गेलं तर काय होणार आहे, पुढचं फर्दर सेपरेशन होणार नाही आहे. सो ते अवॉइड करण्यासाठी ओके आपण काय करणार आहे, प्रेशर देणार आहोत सिस्टीमला. सो इन अ मास स्पेक्ट्रोफोटोमीटर आयोनिक सोर्स द प्रेशर मस्ट बी केप्ट below the 10⁻⁻⁴ to avoid a ion molecular reaction causes by a short mean free path and leading a unrecognizable fragmentation pattern. Then the mass analyzer section of a mass spectrophotometer, the MFP, that means the mean free path,
must be a greater than 200 centimeter, which corresponding to the pressure of 10 raised to minus 5 torr, so that the scattering of the ion beam as a result of degradation of a performance of the degradation of performance is avoided. So for that purpose we provide a different pressure in a given system. Okay. The analysis of the flow and vacuum condition in the GCMS system of above figure, okay, is, okay, the description is the ion chamber, source pump and the mass analyzer. So we provide a different Q, that means the quantity. Okay, so for first one we provide a 2.5 into 10 raised to minus 2. For second source pump we provide a Q 2.2 into 10 raised to minus 2. For third one, that means the mass analyzer, for mass analyzer we provide a 2.2 into 10 raised to minus 3. Okay, see, that means the conductance out for first one 2.2, second 50 and third one 100. Then the pressure in torr, so we provide a ion chamber pressure 1.1 into 10 raised to minus 2. For a source pump 4.4 into 10 raised to minus 4. For mass analyzer we provide a pressure 2.2 into 10 raised to minus 5. Okay. Then the MFP, mean free path, for first one 0.5, second 10 and third one 200. Okay. So this one is the pressure or the concentration or the quantity provided for a different part of the GCMS. Okay. So these are the initially part of the gas chromatography and the mass spectrophotometer.